नमस्कार स्वामी भक्तांनो. माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, पौर्णिमा ही लक्ष्मी मातेची आवडती तिथी. यंदा 23 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या तिथीला लक्ष्मी पूजा केली असता आपली आर्थिक स्थिती पालटते, असा भाविकांचा अनुभव आहे. यासाठी ज्योतिषशास्त्राने काही तोडगे दिले आहेत. या दिवशी गंगा स्नान तसेच उपयुक्त वस्तूचे दान केल्याने मनुष्याची सर्व पापांपासून मुक्तता होते आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रत्येक तिथीचे वेगळे महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दानासह माता लक्ष्मीची पूजा केली जाते. चैत्र पौर्णिमा ही हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा आहे. या दिवशी माता लक्ष्मीसह भगवान श्रीहरीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात पैशाची कमतरता येत नाही. या दिवशी केलेले काही ज्योतिषी उपाय माणसाचे भाग्य उजळण्यास मदत करते. ज्योतिष शास्त्रानुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमा देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी खूप खास असते. या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध आणि गंगाजल अर्पण करावे. यामुळे व्यक्तीला पितृदोषांपासून मुक्ती मिळते. याशिवाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी गरजूंना सूर्यास्तापूर्वी अन्नदान करा आणि शक्य असल्यास यथाशक्ती आर्थिक मदत करा. तसे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते. चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला पांढरी मिठाई, बतासे किंवा तांदळाची खीर अर्पण केल्यास लाभ होतो. यासोबत या दिवशी कणकधारा स्तोत्राचे पठण करावे. हा उपाय केल्याने घरातील संपत्ती कधीही कमी होत नाही, या उलट वाढतच जाते आणि देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्रपूजेला खूप महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्णपणे दिसू शकतो. धार्मिक मान्यतेनुसार आणि ग्रंथानुसार या दिवशी चंद्रपूजन केल्यास सौभाग्य आणि आनंद मिळतो. या दिवशी पृथ्वीवर पडणारी चंद्राची किरणे ही अमृताच्या बरोबरीने सर्वांनी सेवन करावी, असं सांगितलं जातं. या दिवशी चंद्राची किरणे सर्वोत्तम असतात. पौर्णिमा तिथी ही विशेष विधी आणि मंत्रसिद्धीसाठी योग्य वेळ मानली जाते. एकाग्रता सुधारण्यासाठी आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी पौर्णिमा तिथीला चंद्राची पूजा नक्की करावी. चैत्र पौर्णिमेच्या रात्री कच्चे दूध, पाणी, साखर यांचे मिश्रण तयार करून चंद्रदेवाला अर्पण करावे आणि जल अर्पण करताना ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. या दिवशी चंद्रदेवाची पूजा करताना कच्च्या दुधात तांदूळ मिसळून चंद्रदेवाला अर्पण केल्यानेही कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते. यासोबतच धनाच्या देवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो. याच दिवशी हनुमान जन्मोत्सव असल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याबरोबर हनुमंताच्या पूजेलाही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या दिवशी हनुमानजीची विधिवत पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकटे दूर होतात. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीच्या पूजेबरोबरच हळद, तांदूळ आणि एक नाणे लाल कपड्यात बांधून लक्ष्मीला अर्पण करावे. यानंतर देवी लक्ष्मीची मनोकामना करून ती तिजोरी, कपाट किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. यामुळे संपत्तीमध्ये वाढ होते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूचा अभिषेक करणे लाभदायक ठरते. यासाठी भगवान विष्णूला हळद आणि दुधाचा अभिषेक करावा. यानंतर थोडी काळी हळद अर्पण करा. असे केल्याने व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करून जीवनात सुख, समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते. वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांसाठी हा दिवस खूप खास मानला जातो. या दिवशी पती पत्नीने मिळून चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करावे. असे मानले जाते की असे केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात, घरात सुख, समृद्धी येते
सदस्यांमध्ये प्रेम वाढते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून रात्री खीर, दूध किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिच्या आशीर्वादाचा वर्षाव आपल्यावर होतो. त्यामुळे उपासकाच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. या विशेष दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. चैत्र पौर्णिमेच्या संध्याकाळी पिंपळासमोर दिवा लावल्याने तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि तुमचे जीवन सुखमय होते. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात गंगाजल आणि हळद मिसळून सकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडावे. असे केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर राहते. हा उपाय तुम्ही रोज करू शकता, ज्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा घरातील सर्व सदस्यांवर राहील. चैत्र पौर्णिमेला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हळद आणि सिंदूर लावून स्वस्तिक चिन्ह लावावे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि संपत्तीमध्ये नेहमी वाढ होते. याशिवाय कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम असून मनाला शांती लाभते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. यासोबतच संध्याकाळी दिव्याचे दान करणे खूप शुभ राहते. तुमची संपत्ती वाढण्यासाठी देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन एक नारळ अर्पण करावे. असे मानले जाते की एकमुखी नारळ हे देवी लक्ष्मीचे रूप आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.